रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं परभणी घटनेचा निषेध करण्यात आला। परभणी येथे घडलेल्या संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या घटनेची आणि या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी समाज बांधवांवर प्रशासनानं केलेल्या अन्यायग्रस्त कारवाईच्या विरोधात आणि दडपशाही संदर्भात प्रशासनाला रिपब्लिकन पार्टी आठवले गट आणि आंबेडकरी समाजाच्या वतीनं पाथर्डीमध्ये निवेदन देण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी पोलीस प्रशासनासह तहसीलदारांना निवेदन देऊन संबंधितावर 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तसंच पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनची आणि एकूणच सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, सीआरपीसी अन्वये प्रकरणाची चौकशी करावी। न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत न करता न्यायाधीशामार्फत करण्यात यावी आणि पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यावेळी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, सुरेश भागवत, वाल्मिक नरवडे, लाबान पगारे, अमोल साठे, नाना पगारे, लक्ष्मण पगारे, विलास गजभिव, अशोक कराळे, संजय शिरसाट, पोपर बोर्डे, मयूर ढाकणे, लुनावत वाघमारे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। 3-4 दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये जी काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्याची जी काही विटंबना झाली, एका माते फुरुनी बाबासाहेबांचं पवित्र असं संविधानाची विटंबना केली आणि त्या विटंबनाच्या निषेधार्थ जे काही परभणीमध्ये मोर्चा निघाला आणि त्या मोर्चावर पोलिसांनी अतिशय अमानुष असा लाठी हल्ला केला आणि त्या लाठी हल्ल्यामध्ये सोमनाथ सोमवंशी नावाचा आमचा एक भीमसैनिक त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं व त्याला जेलमध्ये त्याला मारहाण करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झाला। त्या घटनेचा प्रथम आम्ही पाथर्डी तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर असा निषेध करतो। पूर्ण महाराष्ट्रामध्ये परभणीच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत आणि सर्व आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र संताप असा निर्माण झालेला आहे। तेव्हा शासनाने या सर्व घटनेची गांभीर्याने दखल यस9 मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।